हाय नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. मित्रांनो, खऱ्या अर्थाने सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आजचा एक आगळा वेगळा कॉन्टेंट मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. एक थोडक्यामध्ये एक आगळी वेगळी भूमिका आणि एक आगळे वेगळे विचार आपल्यासमोर मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी अपयश कुणालाच नकोसं वाटतंय आणि यश हे सगळ्यांना हवंसं वाटतंय. की एक इंग्रजीमध्ये चारोळी आहे मित्रांनो, की देअर इज नो सिक्रेट ऑफ द सक्सेस बट इट इज द रिझल्ट फॉर युअर हार्डवर्क, युअर कन्सिस्टन्सी अँड युअर कॉन्फिडन्स. म्हणजे यशाचे जे रहस्य आहे किंवा यशाचं जे गमक आहे, यासाठी कुठल्याही प्रकारे कीज नाही आहे. तर तो त्या ठिकाणी तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल, त्या ठिकाणी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि तुमचा एखाद्या क्षेत्राकडे एखाद्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे. मित्रांनो, हे सर्व काही गोष्टी असल्या तरीही यश ही बऱ्याचदा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवरून किंवा एक दोन मार्क्सनी म्हणा किंवा छोट्या मोठ्या कारणामुळं आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. आणि अपयश हे बऱ्याचदा आपल्याला न सहन होणारं असतं, परंतु तरीही मित्रांनो आपल्याला या अपयशाकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं असतं. आणि कारण की एक दोन अपयशाने आपल्या जीवनामध्ये असलेले जे काही भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्या थांबणार नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट या ठिकाणी आपल्या समोर दिसून येत असेल तर ती म्हणजे त्याला आपण म्हणतो एक प्रकारे त्याला धैर्य आपण म्हणतो. आणि त्याचबरोबर एक दुसरा महत्त्वाचा एक शब्द आहे, त्याला आपण पेशन्स असे म्हणतो. की आपल्यामध्ये संयम असला पाहिजे. ज्यावेळेस आपण एखादं काम करत असतो, एखाद्या क्षेत्रामध्ये आपली भूमिका ज्यावेळेस मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो, एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करत असतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला अडीअडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा अपयश येतं, परंतु या अपयशाच्या माध्यमातून सुद्धा आपण खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये जी मेहनत करण्याची आणि संघर्ष करण्याची जी जिद्द असते, जी चिकाटी असते, ही कधीही कमी होता कामा नये. कधीही आपण नैराश्याच्या भूमिकेमध्ये कधीही जाता कामा नये. या सर्व गोष्टीतून आपण बाहेर पडायला पाहिजे आणि आपला जीवनाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो नेहमी पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे, नेहमी सकारात्मक ठेवला पाहिजे. मित्रांनो, असे बरेचसे उदाहरणं आहेत की की ज्या उदाहरणाच्या माध्यमातून, अशा व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यश कसं आपण परिधान केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सक्सेस आपण कसं मिळवलं पाहिजे आणि अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक कसा असला पाहिजे, असे बरेचसे क्षेत्रामध्ये बरेचसे व्यक्ती होऊन गेले की ज्यांनी आपल्याला अपयशातून कसं बाहेर पडता आलं पाहिजे असं मार्गदर्शन, असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. मित्रांनो, एक उदाहरण मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की थॉमस अल्वा एडिसन हे नाव तुम्ही ऐकलं असेल. हे एक सायंटिस्ट होते, खऱ्या अर्थाने हे एक शास्त्रज्ञ होते. यांनी विजेचा शोध लावला. खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये जी लाईट आहे, जी वीज आहे, ती वीज तुम्ही बघत असाल, प्रकाशाचा शोध त्याने लावला की प्रत्येक घरामध्ये ही वीज कशाप्रकारे पोहोचली. त्यामध्ये थॉमस अल्वा एडिसन हे अतिशय मोठं नाव आपल्या ऐकण्यामध्ये, सायन्समध्ये बऱ्याच तुम्ही ऐकलं असेल. मित्रांनो, या व्यक्तीने खऱ्या अर्थाने जवळपास 999 प्रयोग केले आणि हे 999 प्रयोगसुद्धा अपयशी झाले. परंतु हजारावा प्रयोग करायला हा शास्त्रज्ञ कधी घाबरला नाही, कधी डगमगला नाही आणि हा 1000वा प्रयोग त्यांचा हा यशस्वी प्रयोग ठरला. आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये थॉमस अल्वा एडिसन हे नाव ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थाने सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, की अपयश ही कितीही वेळा आपल्यासमोर आलं तरी अपयशाचा सामना करत आपण आयुष्यामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि यशाला गवसणी घासली पाहिजे, घातली पाहिजे. तरच आपण यशाचं जे फळ आहे ते चाखू शकतो. एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम मित्र नेहमी म्हणत असतात की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा हा जो काही डायलॉग आहे, हे जे काही बोध वाक्य आहे, खऱ्या अर्थाने आपल्या तुमच्या आमच्यासारख्यांना खऱ्या अर्थाने मित्रांनो हे एक आपल्याला मोटिवेशन देतं, प्रेरणा देतं आणि या माध्यमातून आपल्याला जगायला एक प्रकारे उमेद देतं. मित्रांनो, अशाच चांगल्या चांगल्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये आपण राहायला पाहिजे की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आपला आजूबाजूचा परिसर जो असतो, आपला मित्रपरिवार जो असतो, खऱ्या अर्थानं हा आपल्या क्षेत्राशी निगडीत असला पाहिजे, हा सकारात्मक असला पाहिजे, जेणेकरून
अशा व्यक्तींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बऱ्याचदा यश मिळवण्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी सोयीस्कर वाटायला लागतात, सोप्या वाटायला लागतात. त्यामुळे असे मित्रपरिवार असतील, असे नातलग असतील किंवा असे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये भेटणारे सवंगडी असतील, मार्गदर्शक असतील, अशा व्यक्तींच्या आपण जवळ असलं पाहिजे. बऱ्याचदा मित्रांनो होतं असं की आयुष्यामध्ये बऱ्याचशा छोट्या नकारात्मक गोष्टी असतील, निगेटिव्ह व्यक्ती असतील, आपल्याला यशापासून फार दूर घेऊन जाऊ शकतात. तेव्हा या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर शिकलं पाहिजे की ज्या ज्या आपल्याला यशाला परावृत्त करणाऱ्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टीपासून आपण दूर गेलं पाहिजे आणि आपल्या यशाला गवसणी घालण्यासाठी आपण हवं ते प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या यशापर्यंत आपण नक्कीच पोहोचलं पाहिजे. मित्रांनो, मी नेहमी या चॅनलच्या आणि शेवटी या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो मी या ठिकाणी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये असलेले कुठलंही अपयश हे शेवटचं नसतं आणि खऱ्या अर्थाने कुठलंही यश हे शेवटचं नसतं. मित्रांनो, यशानंतर मिळणारं जे काही साध्य आहे ते अपयशसुद्धा असू शकतं आणि अपयशानंतर मिळणारं जी काही गोष्ट आहे ती यशसुद्धा असू शकते. फक्त त्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे संयम. त्याला आपण इंग्रजीमध्ये पेशन्स म्हणतो. हा पेशन्स यश मिळेपर्यंत आपल्या मनामध्ये एक जिद्द म्हणून जगला पाहिजे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने यशाला गवसणी घालू शकतो. शेवटी जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हाही, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जी जिद्द असावी, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. मित्रांनो, हेच मला या ठिकाणी आज थोडंसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं. मित्रांनो, आज मी जे काही विचार मांडले आहेत खऱ्या अर्थाने सर्वांना नक्कीच आवडले असतील. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.